पुण्याचे वसंत मोरे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी आज मनसेला जय महाराष्ट्र केला, काय प्रतिक्रिया आपली? वसंत मोरेसारखा कार्यकर्ता संघटनेतून दूर जाणं ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. एखादा कार्यकर्ता संघटनेपासून दूर गेल्यावर संघटनेचं निश्चित नुकसान होतं, पण वसंतराव कोणत्या कारणामुळे गेले, कशामुळे गेले याचा काही अजून स्पष्ट उल्लेख उलगडा झालेला नाही. आणि माझी प्रकृती बरी नसल्यामुळं मी नाशिकच्या मेळाव्याला जाऊ शकलो नाही. नेमकं तिथं काय झालं किंवा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतात त्या प्रक्रियेत मी नसल्यामुळं नेमकं लोकसभेबाबतीत राजसाहेबांनी कोणचं धोरण स्वीकारले काय याच्याबद्दल काही स्पष्टता माझ्याजवळ नाही. पण जी आज घटना घडली आणि वसंत मोरेसारखा एक कार्यकर्ता पक्ष सोडून गेला, ही निश्चित एक पक्षाच्या दृष्टीनं, संघटनेच्या दृष्टीने एक दुःखद घटना आहे. मला वाटतं या घटनेत वरिष्ठ नेते सगळे विचार करतील आणि योग्य तो निर्णय काय तो घेतील. आपण त्यांनी असं सांगितलं की कोर कमिटीच्या याला कंट्रोल मी सोडतो म्हणून. नाही, पक्षात माझी भूमिका अत्यंत मर्यादित आहे. त्याच्यामुळं पुण्याच्या कोर कमिटीत कोण होतं, काय ठरत होतं हे मला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळं आता पुण्याच्या कोर कमिटीचे त्यांचे काय मतभेद होते ते कोर कमिटीमधला एखादा सदस्य किंवा पुण्यातलाच कुणीतरी पदाधिकारी हे सांगू शकेल. पण मला असं वाटतं की जी काही घटना झाली त्या काही फार म्हणजे चांगली नाही, किंवा त्यामुळं संघटनेचं तर निश्चित नुकसान होतं, त्या व्यक्तीचं नुकसान होतं. संघटनेत इतके वर्ष काम करून तो बाहेर पडतो म्हणजे त्याला पुन्हा नव्यानं उभारी घ्यावं लागते. पण हा त्याचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विचार मान्य राजसाहेब करतील आणि काय तो निर्णय घेतील. त्यांनी असं पण म्हटलं आहे की कोर कमिटीतील मनसे पक्ष वाढवण्याचे हे करत होतो, वाढून देत नव्हता आणि मी निवडणूक लढावासाठी त्यांचा म्हणजे विरोध करत त्यांना ते की इथून लढूच नाही बाबा, त्याबद्दल ते बोलले ते कोर कमिटीवर. नाही, त्यांच्या काय वेदना आहेत मी आता त्यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. पण पुणे हे शहर विशेषतः राजसाहेबांचं वैयक्तिक त्या शहरावर लक्ष असतं. मग नेमके कोर कमिटीतल्या लोकांचं त्यांचं काय बोलणं झालं किंवा वसंतराव साहेबापाशी काय बोलले याचा बाहेर कुठेही वाच्यता त्याची झाली नाही. त्याच्यामुळं मी त्याच्याविषयी काही फार प्रतिक्रिया देऊ शकेल असं नाही. पण मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचा राजसाहेब विचार करतील आणि काय तो योग्य तो निर्णय घेतील त्याच्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.